स्वामी समर्थ. झोपण्याची वेळ झाली आणि गुड नाईट म्हणणारच आहे. सो त्याआधी माझा एक व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ पब्लिक करण्याआधी तो नक्की अनलिस्टेड ठेवा आणि तुम्हाला जेव्हा तो पब्लिक करायचा आहे त्याच वेळेस तुमच्या ठरवलेल्या वेळेसच तुम्ही तो पब्लिक करा, जेणेकरून तुमच्या व्हिडिओंना भरपूर व्ह्यूज येतील, वॉच टाईम वाढेल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं मिळेल. आणि मेन म्हणजे त्याचा जो काही तुम्ही कंटेंट बनवला आहे तो कंटेंट बघायला किंवा चेक करायला यूट्यूबला हवा तेवढा पुरेसा टाईम मिळेल. कारण तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ टाकत असता तेव्हा भरपूर व्हिडिओज पब्लिक होत असतात, अपलोड होत असतात आणि त्यामुळे मध्येच कुठेतरी व्हिडिओ अडकतो. अडकल्यामुळे काय असतं त्याचा अल्गोरिदम हलतो आणि त्यामुळे तो कॉपीराईट इश्यूला येतो किंवा काहीतरी त्याला प्रॉब्लेम निर्माण होतो. तर त्यामुळे तुमचा व्ह्यूज हा कमी होत जातो. व्ह्यूचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो पण कमी होतो. त्यामुळे तुम्ही अनलिस्टेड व्हिडिओ ठेवा. काही वेळानंतर तुम्ही तो पब्लिक करा आणि जेव्हा पब्लिक केल्यानंतर व्हिडिओ 4 ते 5 तास तुम्ही अजिबात ओपन करायचा नाही, तुम्ही अजिबात बघायचं नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी माझा व्हिडिओ बघून वॉच टाईम वाढवत असेल, तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही अजिबात तुमचा जेव्हा व्हिडिओ पब्लिक करता तेव्हा अजिबात व्हिडिओ बघायचा नाही आहे. कळलं का? तर व्हिडिओ अनलिस्टेड ठेवा, आफ्टर दॅट पब्लिक म्हणजेच अपलोड करा. कंटेंटच्या ज्या बाबतीत तुम्हाला अल्टर कंटेंट, ॲड टॅग्स, डिस्क्रिप्शन, रिलेटेड व्हिडिओ आणि किंवा जे तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ आहे त्या काही टॅग्स लावायचं असेल किंवा कॅप्शन जे काही लिहायचं असेल ते कॅप्शन आणि ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवला आहे म्हणजे मेड फॉर किड्स किंवा मेड फॉर आणि काय प्रॉब्लेम असतील ते. मग तुमचा मुलांसाठी जर व्हिडिओ नसेल तर नो, इट्स नॉट फॉर मेड फॉर किड्स असं तुम्ही जिथे ऑप्शन आहे तिथे तुम्ही तो बटन क्लिक करा आणि नंतर जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो त्याच्या काही मिनटानंतरच एडिट स्टुडिओ सेटिंग येतं, त्याच्यात जाऊन तुम्ही सेटिंग करा. 2 सेटिंग असतात त्या तुम्ही पूर्ण भरा. म्हणजे आपली इन्फो आहे जी YT स्टुडिओला सेव्ह म्हणून येते आणि त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ 4 ते 5 तासासाठी बघू नका. तर हे मेन मुद्दा झाला. त्यानंतर YT स्टुडिओमध्ये डाव्या साईडला म्हणजे तुमची जी पेजची बाजू आहे हाताबरोबर डाव्या हाताच्या बरोबर डाव्या साईडला 3 लाईन आहेत, त्याला डॉट आहेत. त्या 3 लाईनमध्ये तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुमची व्हिजिबिलिटी किंवा कोणासाठी व्हिडिओ बनवताय, किती व्ह्यूज पाहिजे, ह्या सगळ्या तुम्ही इन्फो भरा. त्यानंतरच तुमचा बघा व्ह्यूज हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे. मी सांगते, मला